ना एक दिवस जायचंय. जायचं म्हणजे कीर्तन झाल्यावर आपापल्या घरी नाही, जायचंय. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंय. पण ऐका, नंतरच मरा, आधी ज्ञानेश्वरी वाचा. विठ्ठल आधी आळंदी पंढरपूरची कधीतरी वारी करा, कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा, कधीतरी गाथा वाचा, कधीतरी आपले 4 धाम बघा. अरे बाहेर पडलं पाहिजे, कधीतरी बाहेर निघलं पाहिजे. हे ठाईचं बैसुनी करा एकचित्त, हे म्हाताऱ्या लोकांसाठी. पण तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. आपण तरुण आहोत ना, मग जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये ताकद आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आता आमची तरुण मंडळी किती सुंदर दिसायला लागली बघा. यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की किती आनंद वाटतो. आणि आपल्या चेहऱ्याकडे बघा, सगळं टेन्शन म्हणजे आपला चेहरा घेऊन बसलोय आपण. पण यांच्या चेहऱ्याकडे बघा, किती फ्रेश चेहरे आहेत यांचे, आहे की नाही. हे तरुण आहेत. नाहीतर काही काही गावातले तरुण ज्यांना संध्याकाळी आणावं लागतं बस स्टँड वरून धरून, आहे की नाही, जे लेझिम खेळत घरी येतात, जे पिऊन येतात, पाणी नाही, हा तेवढं तर कळतं तुम्हाला. जे आजकालचे तरुण आपण पाहतो, पण आपल्या गावातले तरुण बघा किती सुंदर दिसत आहेत. हा टेका घेत नाहीयेत ते, कारण की ते म्हातारे थोडे आहेत, ते तरणे आहेत. म्हणजे इतका सुंदर देखणं बघा, किती दरबार आहे हा. हा तरणा भाग्यवंत. हे तरुण आणि तरुणपणामध्ये खरा परमार्थ शोभतो महाराज यांच्या आयुष्यामध्ये. यांच्या जीवनाला मी धन्यता नाही देन. यांच्या आईवडिलांनी योग्य निर्णय घेतला, धन्य माता पिता तयांच्या, म्हणून यांच्या आईवडिलाला धन्यता देतो. म्हणून हे वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना महाराज, आपण आपल्या धर्माची सेवा करत असताना आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आपले असे दिवस निघून चालले, काय करावं कळत नाहीये माणसाला. टेन्शन आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. फायबल झालेला आहे माणूस, इतकी निगेटिव्हिटी पसरलेली आहे. पॉझिटिव्ह करण्याचं एकमेव माध्यम माणसाला ते म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. हा परमार्थ आहे, अध्यात्म आहे. कुठंच सुख नाही माणसाला, कुठंच शांती नाही माणसाला, कुठंच समाधान नाहीये. फक्त इथं आपण 1-1.5 तास बसतो, त्या 1-1.5 तासामध्ये जे ऐकून आपण समाधान व्यक्त करतो तेच खरं समाधान आहे. इथे पॉझिटिव्ह आहे, इथे व्हाइब्स आहेत, एनर्जी आहे, ते विचारांची, वारकरी संप्रदायाच्या सामर्थ्याची. वारकरी संप्रदायामध्ये सनातन धर्मामध्ये जे नामस्मरण आहे, जे आपले संस्कार आहेत, त्या संस्काराचे व्हाइब्स, एनर्जी इथं पसरलेली असते. म्हणून इथून लोक चांगलं घेऊन जातात आणि इथून चांगलं घेऊन गेलं पाहिजे. मी असंच एखादा मग कीर्तनात म्हटलं, इथून चांगलं घेऊन गेलं पाहिजे. एका बहादराने माझी नेली ना चप्पल 500ची. हा, चांगलं घेऊन गेलं पाहिजे म्हणजे चप्पल नाही, चांगलं घेऊन गेलं पाहिजे म्हणजे इथून चांगले विचार घेऊन गेले पाहिजेत. आता लोक म्हणतात चप्पल गेली की दरिद्री जाते. कशाची दरिद्री जाते? 500चं नुकसान होते. म्हणून इथून चांगलं घेऊन गेलं पाहिजे माणसाला, चांगले विचार घेऊन गेले पाहिजे. एखादा सिद्धांत जर हृदयाला भिडला तर माणसाचं जीवन पालटू शकतं. एखाद्या वाक्याने माणसाचं सगळं जीवन पालटू शकतं. म्हणून आपलं आयुष्य या परमार्थामध्ये गेलं पाहिजे. नाहीतर आपले असे दिवस बीत गए दिन पर दिन बीत गए, बीत गए दिन पर दिन बीत गए, इस तट से उस तट तक, पनघट से पनघट तक, मधु के घट भरे बीत गए रे दिन पर दिन बीत गए. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे पहा, सो हिताचा घोर पहा. आपल्याला घोर लागला, पण कोणता? बायको माहेराला गेली की कधी येईल, तो घोर नसला पाहिजे. आपला संसार चांगला झाला पाहिजे, हा घोर नसला पाहिजे माणसाला. सायासे करीसी प्रपंच दिनशी. प्रपंच करताना जेवढे सायास असतात तेवढे साया जर परमार्थात केले तर देवाचं दर्शन घ्यायला मंदिरात जायची गरज नाही. देव तुमचं दर्शन घ्यायला तुमच्या घरी येऊ शकतो महाराज. विठ्ठल एवढे कृपाळू आहेत, एवढे उदार आहेत. अशा ज्ञानोबराच्या
ज्ञानोबरांनी आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं, हे ज्ञान आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणलं. हे ज्ञान जे लोपलं होतं, लोप पावणं म्हणजे नष्ट होणं असं नाहीये. लघुसिद्धांत कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे. इंडियन फिलॉसॉफीमध्ये आपलं भारतीय तत्वज्ञान एवढं आगाध आहे. आपलं दुर्दैव आहे आपण तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. नाहीतर इंडियन फिलॉसॉफी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड. भारतीय तत्वज्ञान एवढं आगाध आहे, एवढं आगाध आहे महाराज. आपले शास्त्र घ्या, आपलं साहित्य घ्या, न्याय घ्या, वेदांत घ्या, सांख्य घ्या, मीमांसा घ्या. कधीतरी या साहित्याचा विचार करा, खूप आगाध आहे. दुर्दैव आपलं मॅकोले आला आणि सगळं वाटोळं केलं. विठ्ठल ज्ञानोबरांनी लोपलेलं ज्ञान या समाजापर्यंत आणलं म्हणून ज्ञानोबराय कृपळवेत. महाराज प्रश्न पडला असेल कसं काय समाजापर्यंत हे ज्ञान आणलं. एक इतिहास सांगितला जातो, पुरातन आहे, महादेवाशी निगडीत आहे, बेलेश्वराशी निगडीत आहे. ऐकायचं आहे? हा, लक्ष देऊन ऐका. एक वेळेस माता पार्वती कैलास पर्वतावरती ध्यान मग्न बसलेली आहे. म्हणजे मला हे सांगायचंय, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान ज्ञानोबरांनी आपल्यापर्यंत आणलं, गुरु परंपरा खंडित करून आणलं. म्हणजे पहिले हे ज्ञान दोन विशिष्ट म्हणजे विष्णू आणि महादेव या दोघांमध्ये विशिष्ट रूपामध्ये व्यक्त होत होतं. पण ही परंपरा महादेव विष्णू यांच्यामध्येच चाललेली परंपरा ज्ञानोबरांनी खंडित केली आणि आपल्यापर्यंत हे ज्ञान आणलं म्हणून त्यांना कृपाळू म्हटलं. म्हणजे पहिले महादेवाने विष्णूला सांगायचं, विष्णूने महादेवाला, महादेवाने विष्णूला, विष्णूने महादेवाला, असं दोघांमध्येच हे ज्ञान सांगण्याची एक किमया होती. पण ज्ञानोबरांनी त्या परंपरेला बगल दिली आणि ज्ञान आपल्यापर्यंत आणलं. कसं काय आणलं ऐका, गोड इतिहास आहे. एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर बसलेली आहे. ध्यानमग्न अवस्थेमध्ये शंकर परमात्मा बसलेले आहेत. कसं आहे शंकराचं रूप बघा ना, किती सुंदर दिसतोय माझा शंकर. असं वाटतंय कैलास पर्वतावर जसा शंकर असेल तसाच बेलखेडमध्ये आमच्या लोकांनी किती सुंदर नियोजनामध्ये व्यक्त केलेला आहे. कैलास पर्वतावर बसलेला शंकर अत्यंत ध्यान लावलेला आहे. कसं आहे शंकराचं रूप, कर्पूर गौर करुणावतार संसार सार भुजगेंद्र हार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि. कर्पूर गौर आहे शंकर परमात्मा. शंकराचा कलर कसा आहे, कलर निळा, बरोबर आहे. तर पेंटरने निळ्या रंगात रंगवलं, पण पेंटरच्या बापाने कुठे शंकराला आधी पाहिलेला आहे, तो निळा रंग देतो. शंकराचा रंग निळा नाहीये, शंकराचा रंग वर्ण कर्पूर गौर आहे. त्याचा कंठ निळा आहे कारण त्यांनी हलाहल विष प्राशन केलं म्हणून निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. त्याचा कंठ निळा आहे फक्त. असे शंकर परमात्मा, त्या शंकर परमात्म्याची बिलेश्वराची आपल्यावर कृपा आहे. काय कृपा आहे हो, नीट लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे बघा, थोडं ताड बसा. शंकराचे भोले परमात्म्याचे आपल्यावर कसे काय उपकार आहेत ऐका. आता मी जे बोलतोय, तुम्ही जे ऐकताय, हे शब्द निर्माण झाले ते शंकराच्या डमरू मधून निर्माण झाले. शंकरांनी एकेकाळी डमरू वाजवला. न नाद ढक्का नवपंचवारम, न नाद नाद वाजवला, ढक्का डमरू, नवपंचवारम 9 आणि 5 किती होतात, बोला बोला बोला, किती होतात, 14 होतात. 14 वेळेस शंकरांनी डमरू वाजवला आणि सगळ्या जगातल्या भाषा जन्माला आल्या. तुम्ही जगातली कुठली भाषा घ्या, फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, बेंगॉली असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, मराठी असेल, कुठलीही भाषा घ्या, त्या भाषेचे जनक म्हणजे महादेव आहे. जगात जितके वर्णाक्षर मूळाक्षर आहेत, अ आ इ पासून क ख ज्ञ पर्यंत, हे 52 वर्णाक्षर शंकर परमात्म्याने डमरू वाजवलं आणि त्याच्यामधून जन्माला आले. म्हणजे ज्या भाषा जन्माला आल्या त्या सगळ्या शंकराच्या डमरू मधून जन्माला आल्या. कशा काय महाराज, शंकराने डमरू वाजवलं. वरदराजाचार्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पहिल्याच पेजवर लिहिलेलं आहे, कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये. ते 14 सूत्र जगाच्या सगळ्या भाषेचे जनक ठरले. ते सूत्र कोणते आहेत, माझं गणित कच्चं आहे, मोजा. ऐ उळ रेल्द्रिक ए ओळ ऐ औच है वरट लळ यमंगणम झभैंग गडदश जब गडदश खप चटत चटतौ कपै शससर हल. किती झाले, गेले गेले गेले, डोक्यावरून गेले, शेतात जाऊन पडले. हे कळण्याकरता काशी करा लागते. आम्ही काशी केली, ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद. हे कळण्याकरता
गुरुच्या समोर बसावं लागतं, व्याकरण शिकावं लागतं, तेव्हा कुठतरी हे सूत्र आपल्याला कळतात. हे सूत्र म्हणजे शंकराच्या डमरूतून निर्माण झालेले सूत्र आहे. आणि या सूत्राच्या माध्यमातून सगळी शब्दसृष्टी निर्माण झालेली आहे. आई ओण पासून हे सगळे प्रत्याहार आहेत महाराज 14. आणि या प्रत्याहारावर सगळं संस्कृत व्याकरण, सिद्धांत कौमुदी असेल, मध्य सिद्धांत कौमुदी असेल, व्याकरण महाभाष्य असेल, हे सगळे साहित्याचे विषय आहेत, व्याकरणाचे विषय आहेत. हे सगळे ग्रंथ निर्माण झाले. हे सगळे शब्द शंकराच्या डमरूतून निर्माण झाले. म्हणून त्या शंकराची आपल्यावर खूप कृपा आहे. त्याच्या दरबारात या, त्याला फक्त बेलाचं पान अर्पण करा, थोडं पाणी अर्पण करा. अरे तो तुमचं सगळं मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. विठ्ठल जितने जिसके भाग्य में लिखा, जितने जिसके भाग्य में लिखा उतना ही पाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका दाता है. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको एक समान. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको मिले सम्मान. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको एक समान. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको एक समान. बिगड़ी की अच्छी बना दे, बिगड़ी की अच्छी बना दे हम सबके भगवान. मेरे भोले के दरबार में सबका दाता है. मेरे भोले के दरबार में सबका दाता है. मेरे भोले के दरबार में सबका दाता है. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. हा, कुणी कसाही असेल माझ्या भोलेनाथाच्या दरबारामध्ये या. कैलास की निवासी नमो बार बार हो, बार बार हो, बार बार हो. आयो शरण तिहारे नमो तार तार तू. आयो शरण तिहारे नमो तार तार तू. भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया. भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया. मांगा जिसे जो जहाँ वरदान दे दिया. मांगा जिसे जो जहाँ वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारे नमो तार तार तू. आयो शरण तिहारे नमो तार तार तू. आयो शरण तिहारे नमो तार तार तू. असा तो भोळा परमात्मा. त्याला फक्त भाव पाहिजे, त्याला फक्त श्रद्धा पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तुम्ही काहीही देवाचं तुम्ही साध्या भोळ्या भावनेनं जरी अर्पण केलं तरी तो स्वीकार करणारा देव आहे. त्याचं एक नाव आशुतोष आहे. काय नाव आहे? आशुतोष. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारा. शीघ्रम तुष्यति इति आशुतोष. जो लवकरच संतुष्ट होतो त्याचं एक नाव आशुतोष आहे. आणि अशा आशुतोष भगवंताचे हात जोडून प्रार्थना करायला लागली. कोण? कैलासात बसले पार्वती. त्याचे नाना प्रकारचे स्तोत्र म्हणायला लागलेले आहेत. किती स्तोत्र आहेत त्याचे. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. जन्म दुःख विनाशक लिंगम. जन्म दुःख विनाशक लिंगम. तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ब्रह्म मुरारी सदा शिवलिंगम. तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ब्रह्म मुरारी सदा शिवलिंगम. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम. महाराज याला लिंगाष्टकम म्हणतात. काय म्हणतात बोला? लिंगाष्टकम.
आता काही काही चेहरे, काही काही ओठामधून ते शब्द मी ऐकले, काही काही ओठ फुटले ऐकले. ते मीम्स व्हायरल झाले होते ज्यावेळेस पहलगामचं म्हणजे ते प्रकरण झालं. पहलगामचं प्रकरण झाल्यानंतर एक मीम्स खूप व्हायरल झालं बघा. हा, एक आतंकवादी आणि एक हिंदू तो डोक्याला गोळी लावतो, कलमा पढो. त्यावेळेस मीम्स वर लिहिलेलं होतं, अरे तुम्हारा कलमा क्या पड़े, हमको हमारे धर्मा का, गीता का कुछ ज्ञान नहीं है. कोणता श्लोक आपल्याला माहित नाही, कोणता ज्ञानेश्वरीची ओवी आपल्याला माहित नाही, कोणता अभंग आपल्याला माहित नाही. हमको हमारे धर्मा का ज्ञान नहीं, तुम्हारे कलमा का ज्ञान कब होगा. आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान नाही, त्यांची कलमा कधी वाचणार आपण. विठ्ठल पण काही चेहऱ्याकडे बघितलं माझं लक्ष आहे, काही ओठ फुटले, याला लिंगाष्टकम असं म्हणतात. ऐकलं पाहिजे आपण. एक रुद्राष्टकम आहे बघा. नमामीश मीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं स्वरूपं निराकारमाकाशवासं भजेऽहं नमामीश मीशान निर्वाण रूपं. हे सगळे रुद्राष्टकम आहेत. असे अनेक प्रकारचे स्तोत्र महादेवासाठी पार्वती माता म्हणायला लागलेले, अनेक प्रकारचे स्तोत्र म्हटले. आणि मग शंकर परमात्मा म्हणतात, एवढे स्तोत्र म्हणायला लागले, काय पाहिजे तुला. माणूस ज्यावेळेस वर्णन करतो त्यावेळेस त्याला काहीतरी पाहिजे असतं. समजा कोणी कोणाची स्तुती करत असेल, किती उदार आहेस रे तू, हा किती श्रीमंत आहेस रे तू, हा किती पाहिजे तुला सांग. तो समोरचा म्हणतो, हा तुला काय पाहिजे का, इतकं वर्णन करायला लागला. वर्णन करणारा आणि वर्णन करण्याच्या योग्य विषय असलेला, त्याच्या दोघांमध्ये जी म्हणजे सांगड असते ना, ती सांगड कीर्तनात पण झालेली आहे सध्या बरं का. विठ्ठल महाराज कधी कधी असं वाटतं अवघड आहे महाराज, ज्यांनी तारीख घेतली त्याचं एवढं वर्णन, अर्ध कीर्तन होईपर्यंत त्याचे 100 वेळेस नाव येतात. विठ्ठल त्याने कीर्तन करायला वाटतं, ठरले 11, भेटले 15 वर्णन करून. पण वर्णन कोणाचं करायचं असतं, वर्णन हे देवाचं करा, वर्णन हे संतांचं करा, वर्णन हे आईबापाचं करा. कीर्ती मानवाची वर्णू नये, माणसाची कीर्ती कधी वर्णन करायची नसते महाराज.